नमस्कार मंडळी, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, अध्यात्म आणि ज्योतिष या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचं दिनांक 15 जुलै ते 29 जुलै 2026 या 15 दिवसाचं राशी भविष्य. तर मंडळी, या 15 दिवसांमध्ये तूळ राशीच्या जातकांना त्यांची ज्या काय ग्रहाची जी काही चक्र फिरलेली आहे तर ते नेमकी त्यांच्या जीवनामध्ये काय उलथापालथ घडवणार आहेत, काही शुभ गोष्टी घडणार आहेत, काही गोष्टी प्रतिकूल घडणार आहेत. मग त्या प्रतिकूल घटनांसाठी आपण काय केलं पाहिजे, कोणती उपासना केली पाहिजे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मंडळी, आपण तूळ राशीची छोटीशी ओळख पाहूया. तूळ राशी राशीचक्रातली 7वी रास आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचं तराजू हे प्रतीक आहे. वायू तत्वाची ही रास असून रजोगुणी आहे. ही रास प्रामुख्यानं आनंदी, मित्रप्रिय, काहीशा चंचल स्वभावाची आहे. मंडळी, तूळ राशीच्या व्यक्ती ह्या न्यायप्रिय असतात. बहुतांश लोक हे न्यायदानाशी संबंधित म्हणजे वकील, न्यायाधीश, लेखक, पत्रकार अशा क्षेत्रामध्ये सुद्धा तूळ राशीच्या व्यक्ती दिसून येतात किंवा त्यांच्यासाठी हे क्षेत्र योग्य असल्याचं सांगितलं जातं. तूळ राशीमध्ये चित्रा नक्षत्राचं 3रं आणि 4थं चरण येतं. स्वाती नक्षत्र पूर्ण असतं आणि विशाखा नक्षत्राची पहिली 3 चरण यांचा समावेश असतो. सूर्यकुंडलीनुसार दिनांक 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत तुमचं ग्रहमान कसं आहे, ग्रहस्थिती कशी आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर पंचम स्थानी राहू आहे, षष्टमात शनी आहे आणि नेपच्यून आहे. अष्टमात मध्ये मंगळ, हर्षल, नवमात मध्ये बुध, दशमात मध्ये रवी आणि गुरु, एकादश स्थानात मध्ये शुक्र आणि केतू अशी ग्रहस्थिती आहे. तर नेमका या ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे ते आपण आता पाहूया. आता आपण करिअरच्या बाबतीत जर पाहिलं तर दशम स्थानामध्ये रवी आणि गुरु हे 2 ग्रह चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्याच्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, नोकरी करताय, त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली संधी मिळणार आहे. तुमच्या कामावरती तुमचे वरिष्ठ खुश होतील. तुम्हाला प्रमोशनची संधीसुद्धा यामध्ये तुम्ही प्रयत्न करत असाल तर प्राप्त होऊ शकते. व्यावसायिकांना सुद्धा व्यवसायासाठी हा काळ खूप चांगला आहे. त्यांनी नवीन व्यवसायाची सुरुवात करावी किंवा आपल्या या व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी, वाढ करण्यासाठी जर आपण काही प्रयत्न करत असाल तर हा 15 दिवसांचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. याचबरोबर तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त होऊ शकते. मंडळी, लाभ स्थानात मध्ये शुक्र आणि केतू हे 2 ग्रह आहेत. यामुळे शुक्राच्या प्रभावानं तुम्हाला चांगले लाभ होतील, आर्थिक फायदा होईल. परंतु केतू त्या ठिकाणी असल्यामुळे तुमचे खर्च सुद्धा वाढतील, अचानक खर्च उद्भवणार आहेत. तर आपण आपल्या खर्चासाठी सुद्धा योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे शिक्षण घेत आहेत तर मित्रांनो, पंचम भावामध्ये राहू आहे. आता राहू हा ग्रह असा आहे की तो तुमची बुद्धी तीक्ष्ण करेल, पण ऐन वेळी तुमचं विस्मरण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेम संबंधांमध्ये काही चढउतार राहू शकतील. त्यामुळं जे काही प्रेम प्रकरण असतील किंवा ज्यांचा प्रेमविवाह होणार आहे किंवा प्रेमविवाह झालेला आहे अशा मंडळींनी आपल्या जोडीदाराला विश्वासात ठेवणं गरजेचं आहे. कुठले वादविवाद होणार नाहीत किंवा गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. मंडळी, तूळ राशीच्या 6व्या भावामध्ये या 15 दिवसांमध्ये मंगळ आणि हर्षल हे 2 ग्रह आहेत. आता यामुळे तुमच्या जर कुठं कोर्ट कचऱ्या, वादविवाद चालले असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं किंवा तुम्ही त्यामध्ये तुमची प्रगती होईल. परंतु मंडळी, आजाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागते. काही जुने आजार डोकं वर काढतील. वाहन चालवताना काळजी घ्या. काही छोटे मोठे अपघात सुद्धा या 15 दिवसांमध्ये तूळ राशीच्या व्यक्तींचे होऊ शकतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे. मंडळी, तूळ राशीच्या लोकांचा हा काळ अधिक सुखकर होण्यासाठी, हे 15 दिवस अधिक लाभदायक जाण्यासाठी तुमचा राशी स्वामी शुक्र आहे. तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची किंवा ग्रामदेवतेची आराधना करा, दर्शन घ्या, देवीला पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करा. ओम शिव शुक्राय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. त्याचबरोबर राहूची पीडा आहे, राहू पंचमात मध्ये आहे, विस्मरण, बुद्धिभ्रंश होण्याची शक्यता आहे.
त्यामुळं तुम्ही राहूच्या परिहारार्थ शंभू महादेवाला शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक करा, 108 बिल्वपत्र व्हा, ओम नमः शिवायचा जप करा. याशिवाय दर शनिवारी आपण शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात मध्ये जाऊन तिळी तेलाचा दिवा लावा, हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र, मारुती स्तोत्र यांचं पठण करा. म्हणजे तुम्हाला शनीचे बळ प्राप्त होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.